नागपुर के सीताबर्डी पुलिस को ऑटो चोरी के मामले में बड़ी सफलता हाथ लगी है। 6 अगस्त की रात से 7 अगस्त की सुबह के बीच पीड़ित व्यक्ति का ऑटो उनके घर के सामने से चोरी हो गया था। ऑटो की कीमत लगभग 1,23,000 रुपए आकी गई थी। मामले की जांच के दौरान पुलिस ने तकनीकी साक्ष्य और सूचना के आधार पर आरोपी गंगा प्रसाद राजू वर्मा को हिरासत में लिया। पूछताछ में आरोपी ने चोरी की बात कबूल की और उसके कब्जे से पूरा ऑटो बरामद कर लिया गया। यह कार्रवाई डीसीपी नित्यानंद झा, एसीपी सुधीर नंदनवार के मार्गदर्शन में की गई। आगे की जांच जारी है। आज दिनांक 7/8/2025 रोजी फिर्यादी नामे मनहरण हजारी पटेल वय 56 वर्ष राहणार वसंतराव नाईक झोपडपट्टी सीताबर्डी नागपूर हे आज पोलीस स्टेशनला आले। तेव्हा दिवस पहिले अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक मौसमी कटराय हजर होत्या। त्यांनी सदर फिर्यादची नोंद घेऊन पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 694/2025 कलम 303 भारतीय न्यायसंहिता गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याचे घटनास्थळ म्हाडा कॉलनीच्या समोर अमरावती रोड नागपूर येथील होते आणि सदर घटनास्थळावरून फिर्यादीचा ऑटो क्रमांक MH31EP01-224 हा चोरीला गेला होता। तर सदर घटनेची माहिती आम्हाला डी ऑफिसर महिला पोलीस उपनिरीक्षक मौसमी कटरे यांनी दिली असता आम्ही आमचे वाहन चोरी पथक मधील पोलीस हवालदार वालदे पोशी, शत्रुघ्न मुंडे पोशी, चेतन पोशी, प्रशांत भोयर यांच्यासह आरोपीच्या शोधकामी आम्ही घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळातील फुटेज तसेच गुप्त माहितीद्वारे आम्हाला माहिती झाली की सदर गुन्ह्यात गेलेला ऑटो क्रमांक MH31EP0124 हा फुल मार्केट या ठिकाणी उभा आहे। सदर ठिकाणी जाऊन आम्ही ऑटो जवळ आम्हाला एक इसम मिळून आला। त्याचं नाव आहे गंगा प्रसाद राजू वर्मा, वय 39 वर्षे, राहणार गल्ली नंबर 1 वसंतराव नाईक झोपडपट्टी सीताबर्डी नागपूर। याला आम्ही गुन्ह्यात सखोल विचारपूस केली असे त्यांनी सांगितले की मी हा ऑटो म्हाडा कॉलनीच्या समोर अमरावती रोड नागपूर येथून दिनांक 6/8/2025 रोजी रात्री चोरीला केला होता म्हणून। सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे वाहन चोरी पथकातील अंमलदार यांनी केलेले आहे।